हदगाव तालुक्यातील तामसा येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 4 खोल्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे। विशेष म्हणजे याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी गट शिक्षण अधिकारी तसेच वरिष्ठ शिक्षण विभागाकडे वारंवार लेखी आणि तोंडी मागणी करून देखील प्रशासनाकडून अद्यापपर्यंत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। शाळेच्या खोल्यांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून छताची अवस्था देखील धोकादायक आहे। पावसाळ्यात वर्गात पाणी गळते तर काही ठिकाणी फरशी उखडलेली आहे। अशा परिस्थितीत लहान विद्यार्थ्यांना वर्गात बसवणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून येथील ग्रामपंचायतने 5 वर्षात कोणताच निधी या शाळेला अजून दिला नाही। शाळेची 150 फूट जागा असून या जागेवर एक खासगी व्यक्तीने घर बांधून या ठिकाणी शाळेच्या एकूण 6 खोल्या तर त्यापैकी 4 खोल्या जीर्ण झाल्या। एक नवीन इमारत उभारली असून त्याचाही स्लॅब गळतोय। या ठिकाणी 2 शिक्षक आहे। या शाळेत इयत्ता 1 ते 5वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थी संख्या 48 आहे। तेव्हा पावसाळ्यात शिक्षक आणि विद्यार्थी आपल्या जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असतात तर पालकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती किंवा नवीन इमारतीस मंजुरी द्यावी, अन्यथा ग्रामस्थ आणि पालक आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय। याबाबत वारकवाडी येथील सरपंचांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। बाळासाहेब खानजुडे, MCN न्यूज, हदगाव। किती पर्यंत सर आपल्या ठिकाणी? पहिली ते 5वी। अच्छा, शाळाची आपल्या शाळेच्या खोल्याची संख्या किती आहे? काय आपल्या काय समस्या आहेत या शाळेच्या? सर, माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। माझ्या शाळेत एकूण 1 ते 5 पहिली ते 5वी वर्ग आहे। त्यामध्ये एकूण माझ्या इथं 48 विद्यार्थी आहेत। त्यापैकी शाळेमध्ये एकूण रूम आहे 6 आहेत। 6 पैकी 4 रूम अत्यंत जीर्ण झालेले आहेत, जे की हे बघू शकता सर तुम्ही। पूर्ण हे भिंत पूर्ण अशी उरलेली आहे। माझे लेकरं हे माझे जीव मुठीत घेऊनच इथं येतात। आम्हाला खूप रिस्क वाटते, परंतु भीतीपोटी वगैरे आम्ही सगळ्या गोष्टीसाठी शासनाला वेळोवेळी आम्ही प्रस्ताव वगैरे शाळेच्या रूमाबद्दल पाठवले, पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। मला पावसाळ्यामध्ये इथं बसायला सुद्धा जागा राहत नाही। किचन आणि बाथरूम हे दोन चांगले आहेत, बाकीचे एकही लेकराला म्हणजे वावरण्यासारखा इथं एरियामध्ये लेकराचा अजिबात हे नाही। तांदळाच्या रूममध्ये पण गळते, तांदूळ पूर्ण आम्हाला त्या दिवशी पावसाळ्यामध्ये व्यवस्थित करून ठेवावं लागते। पूर्ण जीव मुठीत घेऊन इथं राहण्यासारखं आहे। तर मला प्रशासनाला एक विनंती करायची आहे की मला कमीत कमी 3 रूमाचा तरी नवीन प्रस्ताव 3 रूमाचा तरी इथं 3 रूमा मिळाल्या पाहिजेत अशी मी त्यांना विनंती करतो।